नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे मदर्स डे आणि मदर्स डे असेल तरीही कामंही आपल्याला करावीच लागणार आहेत. तर सकाळीच आणल्या होत्या ह्या मस्त अशा ताज्या भाज्या. तर मी गेले नव्हते आणायला, हे गेले होते. यांना सांगितलं होतं मी काय काय घेऊन यायचं. तर लाल माठ, कोथिंबीर, लिंबू, दोडके, कैरी, टॅमॅटो, काकडी याच सगळ्या गोष्टी ते घेऊन आलेले आहेत. आणि कैरी मी त्यांना सांगितली होती 1 किलो होतं, ते अर्धाच किलो घेऊन आलेत आज पण. तर मी तेच विचारत होते, अहो असं का केलं? मला लागत होती, काही गोष्टी बनवायच्या होत्या त्यासाठी. तर चालायचंच म्हटलं, चला संध्याकाळी गेलो बाहेर की घेऊन येऊयात. म्हटलं हरकत नाही. आणि अजून एखाद दुसरी भाजी मी संध्याकाळी बघेल, कारण या 2-3 भाज्यात काही भागणार नाही आहे. आणि यांना खायचं होतं नॉनव्हेज, तर यांनी मटनही आणले. परवाच बोलले होते करशील का? तर आज मदर्स डे असला तर काही गोष्टी माझ्या मनासारख्या होणं हो, पण ही एक गोष्ट होणार आहे. ते म्हणजे मला अगदी आयता असा नाश्ता मिळणार आहे, तोही माझ्या आवडीचा, इडली सांबार चटणी. आत्ता मुली लहान आहेत त्यामुळे तरी त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी नवन्याला कळतात. तिने सकाळीच उठली आणि एक छोटीशी गोष्ट माझ्यासाठी बनवायला घेतली. जमली तर मी तुम्हाला ती पुढे दाखवेल. अगदी पेपरवर तिने ड्रॉ केलं आहे आमच्या चौघांच्या नावाचं इनिशियल्स, आणि तिच्या पद्धतीने आमच्या चौघांचे तिने ड्रॉइंग केले. तर अगदी छोटेसे केले पण खूप क्यूट. सकाळी सकाळी उठली आणि मला ते बनवत बसली होती. मी बेडवरच होते तेव्हाच. तर छान म्हणजे आज आपल्याला ह्या गोष्टी करायला खूप दिवस लागले, पण नवन्याला ह्या गोष्टी फार लवकर करतायत. तर आय होप सो की पुढच्या येणाऱ्या 3-4 वर्षात मी माझा मदर्स डे एकदम मस्त असा सेलिब्रेट करेल. मला काही करावं लागणार नाही अशी मला अपेक्षा आहे. पाहूयात काय होतं आहे ते. आणि हे जे सांबार वगैरे हे अशा प्लास्टिकच्या पिशवीत देतात ना, म्हणून यांनाही आणायला आवडत नाही. पण मला हे प्रचंड आवडतं खायला. मग त्यांना म्हटलं चला आता आज काहीच नाही तर हे तरी माझ्या मनासारखं होईल, म्हणून मग ते घेऊन आले होते. छान वाटतं नाही असं अगदी भेटलं तर. त्यानंतर मस्त असा नाश्ता केला आणि मी आज लगेचच भाज्या वगैरे सगळं निवडायला बसले. मिरच्या माझ्याकडे आधीच होत्या घरून आलेल्या, तर त्याही मी छान अशा निवडून आणि त्याची देठं काढून ठेवली म्हणजे जास्त दिवस टिकतील. आणि हे काम लगेचच्या लगेच केलं ना तरच चांगलं आहे. आता बऱ्याचशा वेळेस मी नंतर करेल म्हणते दुपारी वगैरे, आणि ते 2-2, 3-3 दिवस फ्रीजमध्ये तसंच राहतं आणि बऱ्याचशा पालेभाज्या तर खराबही होतात. त्यामुळे मी लगेचच सगळं नीट क्लीन करून ठेवलं. कोथिंबीर आणि मिरची त्याच्या डब्यात भरली. तर त्यानंतर मला असं वाटलं की कोथिंबीर अशीच जर भरली ना ती फार लवकर खराब होते. सध्या कोथिंबीर थोडीशी महागही मिळते. आज काही मला महाग नव्हती मिळाली, 20 रुपयाला जुडी मिळाली होती, पण ती चांगली नव्हती. म्हणजे ती अगदी तिला फुलं आले असणार आहे. त्यांनी ते काढून मग खालचं विकलं होतं. तर वरचे शेंडे सगळे गायब होते आणि खालचं जे आहे ना ते अगदी असं काय म्हणतात, खूप असं खूप दिवस झाल्यावर कसं असं निब्बार होतं खालचं, तसं झालं होतं. अगदी छान अशी नव्हती, पण त्यातल्या त्यात मी व्यवस्थित निवडून ठेवली. तर म्हटलं ही अशीच ठेवण्यापेक्षा ना हिच्यात एखादं कापड वगैरे टाकावं, तर पाहूयात जास्ती दिवस गेली तर. म्हणून मी पुन्हा ती डब्यातनं काढली. आणि माझ्याकडे किचन टॉवेल्स आहेत जे आपले पुसण्यासाठी वगैरे आपण वापरतो ना ते. तर हे काही मला फारसे जास्ती आवडले नाही, त्यामुळे मी वापरतही नाही ते. पुसायला आपले जे फायबर क्लॉथ्स असतात तर तेच मी वापरते. तर म्हटलं चला ते ठेवून पाहूयात, त्याने जर टिकली तर मग डब्यांमध्ये ठेवायला कामं येईल ते. म्हणून मग मी ते नवन्याला मागवलं आणि ते ठेवत होते. तर माझ्या लक्षातच नाही आलं की मी एकसोबत 2च कट करायला म्हणजे काढायला हवे होते. तर मी ते सेपरेट काढले. ते काही नीट डब्यात बसलेच नाही. म्हटलं काही हरकत नाही, खाली एक टाकूयात आणि वरती एक टाकूयात. काय होतं हे डब्बे ना खरंच खूप छान आहे. त्यात खूप दिवस जास्ती फ्रेश राहतं. पण मग झाकणाला ना थोडंसं मॉइश्चर येतं, पाणी हे होतं आणि ते त्याच्यात पडलं की त्यामुळे ते खराब होतं. म्हणून म्हटलं चला हेही ट्राय करून पाहूयात. मी आधी ना टिश्यू ठेवायचे, पण टिश्यूनीही काही नीट राहत नव्हतं. आता याने जर नीट राहिलं तर मला हे डब्यांमध्ये ठेवण्यासाठी वापरता येईल. नाहीतर मी फारसं हे वापरत नाही. अगदी माझं टॉयलेट जवळचं बेसिन आहे ते वगैरे मी घासलं ना तर ते पुसायला मी हे वापरते. इतर वेळेस मी काही हे वापरत नाही किचनमध्ये. ते असं ठेवून दिलं. आय होप सो की जास्ती दिवस हे राहील व्यवस्थित फ्रेश. तर हे ठेवल्यानंतर मग मला लगेचच बाकीच्या गोष्टी करायच्या होत्या, जसं की स्वयंपाक वगैरे करायचा होता. आणि मी ह्या प्लॅस्टिकचे जे पिशव्या आहेत ह्या शक्यतो वापरत नाही, पण पालेभाज्या ठेवायला दुसरं ऑप्शन नसतं. कारण पालेभाज्याची जी क्वांटिटी ती थोडी जास्ती असते, ते काही ह्या डब्यांमध्ये बसणार नाही, त्यामुळे तेवढं ठेवायला वापरते. त्यानंतर किचन ओटा वगैरे क्लीन केल्या. आणि खरंच तर खूप गरमही होत होतं आणि स्वयंपाकही करायचा होता. म्हटलं त्याआधी थोडंसं मस्त थंड पिऊन घेऊयात. ते मी माझ्यासाठी स्पार्कलिंग वॉटर घेत होते आणि मी हे एकटी नाही पिणार हेही पिणार आहेत माझ्यासोबत. तर म्हटलं ग्लासमध्येच काढून पिऊयात, कारण बाटलीनी
ती मजा नाही येत एकदम रिलॅक्स बसून प्यायला. तर शक्यतो मग मी ग्लासमध्येच पीत असते. तर ग्लासमध्ये घेतलं, मग हे आम्ही दोघांनी मस्त असं आता पिणार आहोत. आणि थोडंसं बाटलीत राहिलं होतं ते मी पिऊन टाकलं. आणि हे झाल्यावर मला लगेच स्वयंपाकाला लागायचं होतं. पण नवन्या आमची, तिला काही दमच निघाला. तिचं म्हणणं होतं, चल मम्मी चीज केक आपण आत्ताच खाऊयात. म्हटलं चल खाऊन घेऊयात, तुझी इच्छा पूर्ण होऊ देत, म्हणजे मला तू शांततेत स्वयंपाक करून देशील. तर चीज केक खूप छान सेट झाला होता आणि त्याची टेस्ट तर अगदी अप्रतिम झाली होती. म्हणजे मला अपेक्षाही नव्हती की इतकी छान त्याची टेस्ट होईल. आणि तो सगळ्यांना इतका आवडला की यांनाही, नाहीतर हे बाहेरच्या कधीच चीज केक खात नाही. मी तरी क्लासिक किंवा न्यूट्रेला फ्लेवरचा खाते, पण हे कधीच खात नाही. यांनाही आवडला. मला वाटलं होतं 1-2 दिवस चालेल, पण हा आजच सगळा संपला. तर केक वगैरे एन्जॉय केल्यानंतर मग मला करायचा होता स्वयंपाक. तर मी भाकरी करायला घेतल्या. आणि मी खरं सांगू का, मला लग्नाच्या आधी ना मी कधीच कुठलं काम करत नव्हते. ना घरातलं, ना स्वयंपाक किंवा नाही कुठलं. मी फक्त माझ्या धुंदीत असायचे. पण लग्न झाल्यापासून मी इतक्या सगळ्या गोष्टी बनवते, इतक्या सगळ्या गोष्टी करते. कधी-कधी मलाच माझं आश्चर्य वाटतं. तर त्यातला म्हणजे मला स्वयंपाक बेसिक येत होता. चपाती, भाजी, भात म्हणजे मी करायचे छान असं. पण भाकरी वगैरे मी कधीच केल्या नव्हत्या. तर मी ते लग्न झाल्यावर शिकले. जरी मी लग्नाआधी भाकरी थापली असेल ना, तर स्टार्टिंगला तर मला ती उचलताही येत नव्हती. पण हळूहळू आता मी सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित शिकले ना. म्हणतात ना, जबाबदारी बरोबर माणसाला सगळं शिकवते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला. तसंच माझं झालं. आता मला कुठलीही गोष्ट करायला सांगा, मला असं वाटतं बाहेरच्या आणण्यापेक्षा मी ती घरी करते, असं माझं होतं. नाहीतर आधी मला असं वाटतं, कशाला घरात करायचं, बाहेरून मस्तपैकी खाऊन येऊयात. पण आता तसं होत नाही. पण छान वाटतात ह्या गोष्टी आपल्या माणसांसाठी आपल्या हाताने करणं काय असतं ना, हे मला आत्ता कळालं. तर यांच्यासाठी बाजरीची भाकर केली होती आणि माझ्यासाठी ज्वारीची. आणि त्यानंतर आम्ही केलं मस्त असं जेवण. तर सध्या तरी मुली लहान आहेत, तर असंच केलं छोटंसं आम्ही आमचं मदर्स डेचं सेलिब्रेशन, जे माझ्यासाठी नॉर्मल डेचंच होतं. तुम्ही कसं केलं हे मला नक्की सांगा.